आज जायचं आहे आपल्याला लग्नाले. ज्यानं लाईक नसेल केलं त्याने लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्याने सबस्क्राईब बी करून घ्या. मग आपल्याला जायचं होतं वाढण्याला लग्नाला, पण थोडंसं वावरात काम होतं ना. वावरात गहू सोंगाचा राहिला होता थोडासा. तर मग आता आम्ही मजूर घेऊन सध्या चाललो वावरामध्ये गहू सोंगाले. मी आणलो गहू सोंगून घ्या होता 11 वाजेरीन, मग लग्नाला जावं म्हणलं. मग वावरात गहू सोंगणं सुरू केला. आणि गहू सोंगून झाल्यानं मी म्हणलं तुम्ही सोंगा म्हणलं तवरी, मी तवरी ठेमले उचलतो म्हणलं. ठेमले उचलून झाल्यावर मी जातो म्हणलं. मग तिकडं मी उचला लागलो ठेमले. ठेमले उचलले आणि मी म्हणलं आता घराकडे जातो, तुम्ही एवढं उचलून सर येऊन जा म्हणलं. मग मी घरी आलो. घरी आलो, आंघोळगी केली आणि तयारी केली. तयारी केली आणि पहा बरं आमच्या इथं तुरी टाकल्या 10 एकरासाठी. मग काय तयारी केली आणि चंद्रशेखरची वाट पाहून राहिलो होतो. तर चंद्रशेखर यायला टाईम होता, तर मग थांबलो थोडंसं. मग आला चंद्रशेखर यायला, म्हणलं चाल बरं पटकन म्हणलं, लग्न लागून जाईन. मग काय जेवायला जाशील म्हणलं तिथं. चाल म्हणे मग जाऊ म्हणे आपण. मग निघालो तिथून वाढण्याला जायसाठी. वाढवण्याला लग्न होतं ना, मग तिथं जायला लागलो आम्ही. आता गावाच्या बाहेर आलो, हे आपल्या वाढवण्याला जायचा रोड आलो. तर पाहतो काय पण जात होता इकडं कुठलेच चालू होतं बँड पार्टीवर. ठीक आहे म्हणलं. मग आता हॉलच्या समोर आलो आम्ही, गाडी गी लावून दिली तिथं. आणि दोस्ता मित्राला भेटलो थोडंसं. चाल म्हणलं आता हॉलमध्ये जाऊ म्हणलं आपण अंदर. मग आता हॉलमध्ये पोचत होतो. तर तिथं नवरदेवाची तयारी की चालूच होती. गेलो हॉलमध्ये. हॉलमध्ये गेलो तर काय संजू भाऊ बी होतेच ना तिथं. तर म्हणे आमचे फोटो गिटो नाही काढत का म्हणे. मला ठीक आहे ना म्हणलं, काहून नाही काढू. मग फोटो गी काढले. चाल म्हणे आपण नवरींच्या वल्लाले भेटून येऊ म्हणे. मग गेलो तर काय नवरींचे काका बसलेच होते, नवरींचे काका. आणि गर्दी तर खूपच होती. हॉल थोडासा लहान पडला होता, गर्दी भयानकच होती. आणि हे नवरींचे वडील. मग त्याला की भेटलो आम्ही थोडंसं. आणि चाल म्हणलं संजू भाऊ लग्न लावून घेऊ म्हणलं. लग्न लावायला गेलो तर काय बायाची गर्दी खूप होती. मी म्हणलं आता तर खूपच झाली. तरी कसं मसं गेलो नवरींपाशी, लग्न गी लावून घेतलं आणि तिथून बाहेर आलो. तर पाहतो काय आता तर बायाची खूपच गर्दी पडली होती. मी म्हणलं बरं झालं लवकर लावून दिलं आपण. मग लग्न गी लावलो आणि इकडं आलो. चाल म्हणलं संजय भाऊ जेवण करू. तू म्हणे जेवण कर म्हणे, मला टाईम आहे म्हणे. मग घेतलं बा ताटगीट घेतलं. सलादमध्ये काकडी, गाजर, मुया मस्त होतं. वांग्याची भाजी, कढी, भात, पोळ्या. जेवण की खूप सुंदर झालं. मग ताट घेतलं बा आणि जेवण करायला बसलो. एकटाच बसलो. मग संजू भाऊ होता नाही तर. आणि बसलो ना हॉलच्या बाहेर आलो. तिकडे नवरींची आई नवरींची काकू होतीच. मग त्यालाही घेतलं थोडंसं ब्लॉकमध्ये आणि हॉलच्या बाहेर आलो. हॉलच्या बाहेर आलो आणि चाल म्हणलं आपण आता पप्याच्या दुकानावरून या म्हणलं थंड पाणी पिऊन. मग तिकडे गेलो पप्याच्या दुकानाकडं. पप्याच्या दुकानावर गेलो तर पाहतून काय महेंद्रा भाऊ बसलेच होते तर थंड पाणी पित. त्याला मला दे म्हणलं 1 गिलास पाणी. तर ठीक आहे ना म्हणे. त्याला अगदी तू पिऊन घे मग दे म्हणलं मला. मग आम्ही तिथं बसलो थोडा वेळ आणि आता जायला लागलो घराकडं जायला लागलो ना. आमच्या इथं संध्याकाळच्या पायरी तुकोजी महाराजच्या मंदिरामध्ये ध्यान प्रार्थना होती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.